नमस्कार मंडळी. तुमच्या निराशेला कायमस्वरूपी पेन्शन देऊन घरी बसवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या सोबत उपस्थित आहेत कन्नी या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हरहुन्नरी अभिनेता शुभंकर तावडे, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळे, डॅशिंग अभिनेता अजिंक्य राऊत, वेगळ्या पठडीच्या अभिनयानं छाप पाडणारा ऋषी मनोहर, या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर जोशी आणि या चित्रपटाचे निर्माते गगन मेश्राम सर. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मंडळी, मुलाच्या लग्नाच्या टेन्शनमुळे एक आई झाली आहे ॲडमिट. चला तर बघूया तिथे तिच्या उपचारादरम्यान काय गमती जमती घडतायत ते. काय होतंय? उशी सरळ कर. अरे अशी नाही रे, अशी कर ना जरा. वरती कर, सरळ वरती कर फक्त. म्हटलं ना, वास घाणेरडे येत आहेत. मला अजिबात आवडत नाही हॉस्पिटलचे हे वास. काय तू, मला घरी जायचंय. चल ना, घरी जाऊया ना. प्रत्येक गोष्टीबद्दल वाईट बोललंच पाहिजे असं आपला हट्ट आहे का? शांत हो ना, शांत हो. जमीन केवढी स्वच्छ आहे, शी घसरून पडेन मी, एवढी स्वच्छ वाटते जमीन. अगं नको, उतरायचंच नाहीये तुला जमिनीवर. आई नाही, घरी नाही जात. वास नाही आवडत. आई उद्या डिस्चार्ज मिळणार आहे, उद्या घरी जायचंय. नाही बरी झाली असतो, आता निघताना परत पडलीस तर काहीतरी बघलं, अरे बापरे किती छान झाड आहे, शी एवढी फुलं, आला बीपीचा अटॅक, परत कोसळलीस, काय होणार आहे? माझं बीपी कोणामुळे आणि कशामुळे वाढतंय ना सारखं, हे तुला चांगलंच माहिती आहे ओंक्या. नको ना तो विषय. आई प्लीज, आई हॉस्पिटलमध्ये आहोत की नाही आपण, आराम कर. झाला मला पण पुस्तक वाचू दे. 2024 मध्ये 24 पुस्तकं वाचणार आहे मी. निर्धार केलाय मी, फिन्स्टावर पोस्ट केलेला आहे मी. मला वाचावं लागेल. पुस्तकं वाचायला हॉस्पिटलमध्ये येतं. नको ना, घ्या ना थोडं. ओंक्या, ओंक्या काय आहे? छान आहे बघ, स्मार्ट आहे, छान आहे, छान आहे बघ. तिकडे बघ. हसली. सफरचंद पिंडीला चांगली वाटते, लहान वाटते. त्यांच्याकडे बघून वाटते त्यांची लहान बहीण किंवा मुलगी असेल. मुलगी. तुला काय करायचंय? कोणी असेल ना, तू थांब नाही. इथे मी माझा जॉर्ज इथे गुहेत जातोय, जरा थांब. तुला काय करायचंय? तुला काय करायचंय? मलाच करायचंय. तुला काही करायचं नाहीये. तू वेळेत सगळं केलं असतास ना तर आतापर्यंत माझी सून 2 बाळणपणं करून आता इथे माझ्यासाठी सफरचंद कापत असती. माझा नातू इथे माझे पाय चेपत असता. मोठावाला मग लहानवाला चेपणार आहे का? तो 6 महिन्याचा इथे कुशीत झोपलाय, तो उठून चेपणार आहे आता माझे पाय. नुसती मुलं जन्माला घालायची, काही काळजी नाही घ्यायची. त्याचं मूल किती वर्षाचं आहे माहित नाही माणसाला. कुठे चालली आहेस आई? टाइम ट्रॅव्हल करून येतेस तू. थांब जरा. नाही झालंय ना लग्न, कुठे मुलं बिलं? जरा थांब. देणार आहे नातवंड मला? कधी देणार आहेस रे नातवंड मला? मला कमी ऐकायला यायला लागलं, कमी दिसायला लागलं की मग देणार आहेस का मला नातवंड? ते उंदीर आणि नातू यातला फरक कळणार नाही अशा वेळेला देणार आहेस का नातवंड मला? एवढी आंधळी होणार आहेस तू, एवढी आंधळी होणार आहेस की तुला उंदीर आणि नातवंड यातला फरक, एवढी आंधळी होणार आहेस. तुला नाही कळणार रे. आईचा जीव कसा तुटतो ना ते तुला नाही करणार. 4 लोक ना मला फोन करतात, 4 लोक मला विचारतात, नातेवाईक जेव्हा फोन करतात ना तेव्हा मला उत्तर द्यावं लागतं. तुला नाही. काय करतोय? रॅप करतेस असं वाटतंय. थांब जरा. जी बोनस नाही घेत का तुझ्याकडनं? मला बोनस द्या. केवढे वापरतेस मला? असं बोलू नकोस तू. मला अधिकार नाहीये का? साधी आई, एक आई म्हणून माझं नातू मला बघायचंय. अधिकारावर कुठे आली? हे माझा एवढासा अधिकार. अहो, नातू बघायला पाहिजे मला. माझा नातू बघायचा. ह्यात काय मी जास्त मागते का माझ्या पोराकडे? नाही नाही. तुमचं लग्न झालंय? काका काय मी काका म्हणता? जे कोण आहात, छान आहे. लग्नाची आहे का? लग्नाची बायको आहे माहिती. ते ठीक आहे, पण लग्नाची आहे का? आई अरे
अरे लग्नाची म्हणजे Sorry. रद्दीतून आणली का तिला नाही, बायको आहे ती लग्न करूनच आणली का? माफ करा तुम्हाला त्रास- काका चिडले ते माझ्यावर. ओरडता म्हणजे यार चिडले कसे बोलताय? चिडले मी चिडणार नाही का त्यांच्या बायकोलाच विचारशी अरे काय बोलताय दादा हे Sorry, अरे sorry. काय यार, काय अर्थ आहे यार? नका, त्यांना त्रास होतो सॉरी माझ्या मुलाचं लग्न होत नाहीये म्हणून फक्त मला कसं तरी होतं. मला कळत नाही काय काय वेळेला कुठे काय बोलायचं. मला फक्त लग्न होत नाहीये हा प्रॉब्लेम आहे माझ्या हो मुलाचा. हो कळतंय, पण म्हणून असं दुसऱ्याच्या बायकोला नाही ना तुम्ही विचारू शकत की लग्न करशील का? ताई, हे ताई, चुकीचं आहे. ताई. ताई म्हणू नको. अगं झालंय तिचं लग्न नाही, आता नाही, काही मला म्हणू नको पाणी यार. नको. सॉरी काका 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 काय चाल रे राणा काय अरे भाऊ म्हणणं भाऊ म्हण भाऊ आय एम सो सॉरी. मला कसं करणार थांब ना जरा आहे तिचं लग्न झालंय. कुठं अडतंय काय बोलू कसं बोलू मला तर काही कळत नाही बाई. कळत नाहीये तर मग नकोच बोलू. सगळ्यांना सांगायची गरज नाहीये की नाही. आय एम सो सॉरी पण असं चार चौघात नाही आप्पा 2 मिनिटं थांब तू 2 मिनिटं थांब तू ताई बोला. एवढे बघण्याचे कार्यक्रम केले पण काही जुळत नाही. प्रॉब्लेम याला मुलींना चांगलं विचारताच येत आई. नाही. त्यामुळे मुली पण काही कळवत नाही. आम्हाला सतत फोन करून विचारावं लागतं काही ठरतंय का हो काही कोणी काही कळवत नाही. मला जीव जुळतो माझा पोराचं लग्न कधी होणार मला कळत नाही. मला कसं तरी होतं. तू खोटं नाही बोलत. तुम्हाला सांगते अतिशयोक्ती पण करत नाही मी. जेव्हा माझी भाजीवाली आहे ना शेजारच्या बाईला 10 रुपयाची मेथीची जोडी 20ला देते ना रडायला येतं. आई असं वाटतं ती साधी मेथीची जुडी पण महागात खपते. याच्याशी स्वस्तात पण कोणी लग्न करत नाही हो. अरे 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 आई आणि वर नाटकं काही संपत नाही. मला ना अशीच मुलगी पाहिजे मला तशीच मुलगी पाहिजे हे बस संपत कर, नाही. बस कर तू आता थांब. ए, Sorry. ओ, आप्पा. अरे नको एवढे दंगडे करू रे. जी आली ती करून मोकळं व्हायचं. ना. नाही आवडलं सोडून द्यायचं. मा तिसरं लग्न आहे. तिसरा हो हो 2 दिवस झाले त्यांचे आधी. तुमचं शिक्षण काय हो? हा? शिक्षण मी 12वी फेल आहे. रद्दी बंगाराचं दुकान आहे आपलं. घे तू घे. मी का घेऊ त्यांना. 12वी फेल आहे तो माणूस तरी इतकी सुंदर बायको आहे त्याच्याकडे. तुझं काय आई B.Com झालाय पण काही कॉमाचा नाही. तुझा बीपी वाढतंय तू जरा झोप. तू झोप प्लीज झोप प्लीज शांत हो. झोप. काही प्लीज नाही शांत झालं. हो. मी शांत होते. मी नाही केलं ना तर कधीच लग्न होणार अगं बाई नाही ते ते- ते नको का तुझं. बोलू. काही करत नाही मलाच करावं लागतं. ऐका ना जरा हा? म्हणजे आता नको नाही. तुमचं तिसरं लग्न आहे हे. छान छान. आधीच्या दोघी फ्री आहेत का? फ्री आहेत का. फ्री आहेत का. हे म्हणजे अरे चिप्स वर मिळणारे टॅझो आहेत त्या फ्री असायला. फ्री आहेत का काय. म्हणजे लग्न सिंगल सॉरी काका. ए, काका काय संबंध रे. काय ते भाऊ म्हणणार रे तू. हा हे सॉरी. नाही सिंगल आहेत का? नाही नाही आप्पा ऐक तू थोडसा. ताई तुम्हाला सांगू का याच्यासाठी त्या काही रिकाम्या बसल्यात का. नाही झाले त्यांचे लग्न. आमच्या लग्नाला 2 वर्ष होऊन गेले ना. 2 वर्ष झाली. मग काय? हा. ओके झालं गेल्यात आपण. त्या बायका जेव्हा दुसरा नवरा शोधत होत्या तेव्हा काय करत होतात आपण विचारायचं नाही पटकन. आत्ता भेटलो की नाही मी यांना. मला कसं माहिती असणार. त्यांच्या कुठल्या तरी 2 बायका आहेत ज्यांचे डिवोर्स झालेले आहेत. ही तिसरी. आणि मुळात जगात फक्त ह्यांच्या 3 बायका आणि आम्ही दोघं एवढंच आहोत का. आणि त्यात यांनी तिन्हीच्या तिन्ही मिळवल्या. मला बाबा काहीच मिळालं नाही. मैं तो ऐसा ही बेटा हाय रामा मेरे को तो लड़की ही नहीं है मैं अब क्या करूं. असाच बसलेलो आहे मी. हो की नाही. मस्त करता हो. परत एकदा कर. बस वा. अजिबात मी हे काही करणार नाही. हे असं काय काय करतो हा. भातुकलीत पण याला कोणी नवरा करायचा नाही. लहानपणी याला पोस्टमन किंवा तो डिलिव्हरी बॉय म्हणजे तिथेही मुलींसमोर 2-3 सेकंदासाठी यायचा. अरे एवढं भातुकलीच्या मध्ये चकचक एवढं. आम्ही बातुकली खेळायचो ना. मी एकटा पोरगा आणि 4 पोरी राहायचे. मी एकटा कन्फर्म 4 बायका बदलायच्या आपल्या. तुमच्या भातुकलीचं एक्सप्लेनेशन देऊ नका मला. इथे उलट बोलू नकोस. कर्तृत्व बघ त्यांचं जरा. 12वी फेल आहेत ते कसलं कर्तृत्व. जास्त बोलायचं मी नसतं. असं बोलायचं नसतं म्हणजे. 3 बायका आहेत त्यांच्या. अरे पण मी एक नाही गप्पा तू इथे तुळशीच्या लग्नाला मी अजूनही नवरा असतो हे नाही सांगत आहेस तू त्यांना. मग तुळशीला घेऊन ये माझ्यासाठी इथे सफरचंद कापायला. बस ना बाई बस ना. सलाईन लावावं लागेल. दरवर्षी ते तुळशीचा लग्नाचा चुकीच्या हॉस्पिटल मध्ये आणलंय असं वाटतंय मला. बस इथे तू जरा बोल. मला किती त्रास होतो आई म्हणून तुम्हाला कळणार नाही. नका करू हो एवढं नका करू. रडतायत त्या. हो मग ठीक त्यांना आहे त्रास होतो ना. ठीक आहे. ऐका ना
सॉरी, राग मानू नका अजिबात. मी एक आईचा जीव म्हणून मी फक्त विचार. बोला ताई, बोला, मोकळं वाटेल, बोला. तुमचं समजा 4थं लग्न करायचा विचार असेल तर कळवाल का? विचार काय चांगली प्रेम करते. काही विचारताय सॉरी का? सॉरी मी का करू तुमच्या मुलाची लग्न? सॉरी नाही करणार. एवढा चांगला आहे तो, का करू म्हणजे केवढा देखणा आहे बघा. एवढं नका करू. एवढं कराल? नाही करायचंय लग्न, ठीक आहे, नाही करायची गरज नाहीये ताई. आय एम सो सॉरी. प्लीज. आणि आता करा नाही म्हटलं मी म्हणलं ऐका ना जरा गप्प बसाल का तुम्ही? मासाहेब प्लीज थांबा. खाली त्यांना शांत. काय पाटील, बरे कसं बरं वाटतंय आता? काय झालं आई? शांत व्हा. आपण बीपी चेक करूया. हा, चेक करूया आपण. काय छान आहे. हा? फ्लर्ट कर. हा? लाईन मार. लाईन मार. आई खबरी वाटतेस, खबरी वाटते. फ्लर्ट काय डॉकयार्ड वर काय माल उतरतोय? थांब जरा करू ना. डॉक्टर आहे. मग काय डॉक्टर लग्न करत नाहीत का? डॉक्टर लग्न कर देस. हिट कसं विचारायचं? सुंदर दिसते. सुंदर. हो. काय झालं? नमस्कार डॉक्टर मिस Yes. मॅडम. प्रिया. प्रिया मॅडम डॉक्टर. आज आपल्याला टेस्ट करायच्या आहेत. हा, टेस्ट करायचे. टेस्ट करायचे आहेत. हो. मग याला घेऊन जाता का टेस्ट करायला? माझा मुलगा आहे, छान आहे हा. याला घेऊन जा, म्हणजे दोघं छान छान मस्त टेस्ट करून या. अगं माझी आई ग, अगं माझी आई ग. आई हे आहे जरा, माझी आई थोडी हे आहे ग. Yes. हो ग. होईल ना पैसे. कमी झालेला आहे बीपी. गुड. हा. यांना कसं घेऊन जाणार ना टेस्टला? नाही न्या ना. अहो पेशंट तुम्ही आहात की नाही? मी आहे, पेशंट पण- कोण आहे मला मी सांगा. आहे, मग पण त्यांना कसं घेऊन जाणार ना तुम्हाला test ला? कळत नाहीये मी काय म्हणते. आई ग, मला आई. सगळं कळतंय. Yes. घाबरलायत ना तुम्ही टेस्ट? घाबरले. काही टेन्शन घेऊ नका. नॉर्मल रुटीन टेस्ट आहे. येस तुम्ही या डॉक्टर मॅडम. हो, त्यांची फाईल देता मला जरा. हा, ही त्यांची काही घाबरायचं नाही. ओके, गुड. शाबास. ही का? या. येस. मी येस. आई लग्न झालंय तुझं? नाही झालंय. नाही? यावर्षी करेन मी. ह्याच्याशी करतेस? हा छान आहे. हा छान आहे. हा बीकॉम झालाय. हा आई, खूप छान. मुंबईला घर आहे, गावाला एक जमीन पण आहे मोठी. छान आहे. याला कुठली व्यसनं पण नाहीयेत. तुला व्यसन करणारा हवा असेल तर तेही करेल तो. माझ्या शब्दाबाहेर नाही. ऐका. सिगरेट पिशील ना, दारू पिशील ना. बस वेडी मॅम, रिलॅक्स. खरं लग्न. शांत. नाही छान सॉरी आहे, देखणं आहे खूप. होय शांत व्हा. शांत. आय थिंक आय अंडरस्टँड द प्रॉब्लेम हिअर. नाही यांचं लग्न होत नाही म्हणून तुम्हाला बीपीचा त्रास सुरू झालाय का? नाही अरे सॉरी तुम्ही कशाला टेन्शन घेताय? होणार यांचं लग्न. थँक्यू होणार. थँक्यू मिस. कधी होणार मला सांगा, कधी होणार? तुम्ही करा त्याच्याशी लग्न. तुम्हाला सुरुवातीला असं कसं तरी वाटेल जरासं, पण नंतर आपल्या माणसावर प्रेम होतं सोन्या. हो बरोबर आहे. अशी मारी ना एक बरोबर वाली. पाटील त्यांच्यात ही भांडण काय लाव. गोष्ट आहे? त्यांच्यात भांडण लाव आता. काय बोलता ते? हॉस्पिटल आहे. सॉरी काका सॉरी काका. ऐका. लग्न कर. हो छान आहे हा. ऐका खूप देखणं आहे. मॅम माझं ऐका. करा ना. हे बघा ऐका. मी केलं असतं लग्न, पण मी माझ्या फील्ड मधलाच नवरा शोधतेय. म्हणजे डॉक्टर? हा. एवढंच ना? It's okay. ऐका चल 2 वर्षात पटकन डॉक्टर 2-3 सर्जरी कर, मग तिला विचार. कारण 2 वर्षात डॉक्टर होता येत नाही. माठ मुलगा होईल हा. मग हो म्हणाल का त्याला? ऐका. हा होईल डॉक्टर होईल. आई ग शांत बस. 2 सर्जरी. शांत व्हा. नाही होता येत असं डॉक्टर. जरा गप्प बस. मिस आय एम अ स्पोर्ट्समॅन. आई गप्प बस. सगळ्यांनी डॉक्टर झाले तर काय होणार आहे? आय एम अ स्पोर्ट्समॅन. अच्छा तुम्ही स्पोर्ट्समन. आय एम स्पोर्ट्समॅन. त्या स्पोर्ट्स कोट्यातून एक बायको मिळवता आली आहे का अजून याला? आय एम स्पोर्ट्समॅन. स्पोर्ट्स कोट्यातनं नोकरी मिळते आई. बायको मिळत नाही स्पोर्ट्स कोट्यातनं. थांब जरा. मला आता Relax. आय एम अ चेस प्लेअर. चेस खेळतो मी. त्या चेसमुळेच झालंय सगळं. चेसमुळे चेसवर येऊ नको साई. येऊ नको साई. समोर मुलगी आली की हा उंटासारखा तिरका पळून जातो. म्हणून याला ऐका ना मी ह्याला म्हंटल कबड्डी वगैरे खेळत जा. कसं कबड्डीमध्ये समोर मुलगी आली की ही धरली आपल्या पटात खेचली आपलं लग्न करता येईल. चुकीचं वाटतंय ते ऐकताना आई. जरा थांब. आम्ही काय करतो? आम्ही पटासमोर बसून राहतो. आई थांब ना. एक प्याद हलत नाही. 3-3 तासांनी बघायला आलं ना तरी हे असे बसलेले असतात. नका करू. ह्याच्यात काहीच गरज नाहीये हे करायची. तो लग्नाचा तो चेसचा घोडा बघण्याच्या नादात लग्नाची घोडी 2.5 पावलं सुद्धा पुढे फिरलेली नाहीये याची.
एवढंच करायचं. काहीच गरज नाहीये हे तुम्हाला करायची. त्यांच्यावर ओरडू नकोस. म्हणजे काय गरज आहे? आणि सगळ्या घ्या ना, उपमा घ्या, सगळ्या घ्या. चेस मध्ये तर राण्या पण असतात, ह्याच्या आयुष्यात राणी पण नाही. दोन राण्या सरळ असतात जातो, chessमध्ये आपण सुद्धा. सरळ जातो. एक पण नाहीये. Please. एक मुलगी, मुलीचा मूळ पण नाहीये. प्लीज अरे. मिसेस राऊत आणि मिस्टर राऊत प्लीज तुम्ही शांत व्हा. हे हॉस्पिटल आहे आय नो आय एम सो सॉरी मॅडम. आय एम सो सॉरी डॉक्टर मॅडम. आणि बेसिकली तुमचाही खेळ चुकलेलाच आहे. हो तुम्ही काय बरं, म्हणताय बघायला काय चुकलेलं तुम्ही आहे? बरा खेळ निवडायला हवा होतात ना. चेस इज अ नाईस गेम. तुम्ही कळतंय का तुम्हाला काय वेगळा म्हणताय? निवडायला हवा. ऑफकोर्स इट्स अ नाईस गेम, पण त्याचा परिणाम तुमच्या लव्ह लाईफ वर होतोय आणि त्याचा परिणाम माझ्या पेशंटच्या बीपी वर होतोय. अरे तुमच्या पेशंटचा बीपी म्हणजे माझ्या आईचा बीपी ना. मला माहिती आहे माझ्या आईचा बीपी. आणि तुम्हाला कोणी सांगितलं माझ्या चेसमुळे लव्ह लाईफ वर परिणाम होतोय? आता बोलल्या ना त्या तुम्ही. त्या काही त्यांना कशाचाही परिणाम त्यांच्या काही बघितलं तरी उद्या काही बघितलं अरे खारुताई बीपी वाढलं अशी करत येते ती. तिच्या बीपी बद्दल मला सांगू नका. आई आहे ती माझी, मला माहिती ऐका. उद्या मी ग्रँड मास्टर झालो ना की दाखवतो कळेल. काही हा बोलताय. प्रॉब्लेम आहे तुमचा. हा. हा प्रॉब्लेम आहे. या वयात आईला ग्रँड चिल्ड्रन द्यायची तर तुम्ही ग्रँड मास्टर व्हायची स्वप्न बघताय ना, म्हणून तुमचं लग्न अडलंय. इथे इथे सांभाळ नको करू सांभाळ ते. सांभाळ. मन कवडी आहे माझ्या नको मनात करूस. कळलं पोरीला. नको करू अशी गती. पदर बिदर घेऊन नका येऊ इथे. नका येऊ हे करत ऐका ना, प्लीज. ऐका ना अहो म्हणजे जरा चांगलं जमतंय आमचं. देता का? देता का? लग्न देता का? लग्न मीठ आहे का त्या? मीठ आहे, साखर आहे, देता का? हो, हो, देता Just light का? up. अरे फुगला बीपीने काय बोलताय? सॉरी मी फक्त काका बायको ना रे. माहितीये मला माझी आई हो. ती Sorry, वेगळं काढू. तुमच्यामुळे दोन्ही पेशंट्सना त्रास होतोय. मला त्रास नाही. अरे हे काढाय फुगलं पहिले. हो हो त्याचं ऑटोमॅटिक आहे. थांबा जरा. करा ना तुम्ही त्या नाही आहेत तुम्ही देता करा का? ना लग्न ऐका, करा ना. हो मला कळतंय पण आय एम सो सॉरी. मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. म्हणजे मला एक्सक्यूज मी मिस्टर हे काय मिस्टर ओंकार राऊत मला तुमच्याशी नाही लग्न करा करायचं. ना. हा ठीक आहे नका करू हा, लग्न मॅम, काहीच प्रॉब्लेम नाही करू शकत मी तुमच्याशी लग्न. कळलं मला नका करू. कारण आज सकाळीच मला डॉक्टर ऋषींनी प्रपोज केलाय आणि म्हणजे मी त्यांना अजून होकार नाही दिलाय. बट म्हणजे नकार देण्यासारखं पण त्यांच्यात काहीच नाहीये. बट ठीक आहे. मी कन्फ्युज आहे आता. आम्ही या इन्फॉर्मेशनचं काय करायचं आहे डॉक्टर? कन्फ्युज येते नाही प्रपोज करते ती आणि ह्याच्यात पण ऐका ना डॉक्टर प्रिया. ह्याच्यात- येस डॉक्टर ऋषी. इकडं नाही तर. येस डॉक्टर ऋषी. काय येस डॉक्टर काय चालू आहे इकडे? सर रुटीन राऊंड मारते. रुटीन राऊंड मारताय काय? चेकअप केला का? बीपी केला का? येस डॉक्टर. सकाळपेक्षा कमी आहे बट नॉर्मल नाही ओ माय गॉड कमी आहे. सर कमीच होणं अपेक्षित होतं. ओके मेडिकेशन काय म्हणलात? मेडिकेशन चालू आहेत सर. चालू आहेत म्हणजे ते आणि ते काय करतात तिकडे? ते डिस्चार्जची वाट बघतात डॉक्टर. वाट बघतात? कोणाची वाट बघतात? सर तुम्ही कॉल देणार होता. अहो सगळं माझ्या कॉलवर डिपेंडंट ठेवू नका. माहिती ना डिस्चार्ज आहे. आज 18 तारीख आहे. डिस्चार्ज द्या आणि मोकळं करा. आय लव्ह यू डॉक्टर. आय लव्ह यू टू. ए हे असलं अजिबात मला इकडे चालणार नाही. मी आता सांगून ठेवतोय. सकाळी तूच प्रपोज केलंस ना ऋषी? 1 मिनिट. मी तुम्हाला ड्युटीमध्ये प्रपोज केलं? नो डॉक्टर. मग आय लव्ह यू ब्रेक मध्ये पाहिजे, ड्युटीमध्ये नाही. लक्षात आलं? सॉरी डॉक्टर. कामं करा. डिस्चार्ज द्या त्यांना. Yes. मॅडम कशा आहात? बऱ्या आहात का? नमस्कार डॉक्टर. हॅलो 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 हॅलो. कसं काय पाटील? बरं आहे का? बरं आहे सर. मग घरी जा. काय करता इकडे? वेळ घालत बसू नका. आणि तुमचं काय? हो तिकडचं वॉर्ड. कसं बोलतात कशी काय भाषा कसं तुसड्यासारखे बोलणार आहे डॉक्टर. तुसड्यासारखे अरे केवढ्या पेपर मी उंच तयार आहे करते. अजिबात शोभणार नाही तुला ना डबा काढायला आणि प्रेम करायला सगळ्यासाठी स्टूल लागेल. हा चांगला आहे बघ. छान दिसायला एकत्र. एक मिनिट. हा छान आहे. हा छान आहे. ऐका मी तुमच्याशी लग्न करणार नाही. हो कळलं मला नाही कळणार आहे लग्न. त्यांच्या त्या उंच असण्यात तुसडे वागण्यातच गंमत आहे. मत काय करायची पण नाही काकू, गंमत असल्याशिवाय काय गंमत? वा 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 ताई वा वा वा. आमच्या यांच्यात खूप गमती आहेत. मी शिवडवा ना. याच्यात पण खूप गमती आहेत. एक तुझ्या 2-3 गमती करून दाखव. काय गमती चालून करून दाखव. चालून काय गाऊन दाखव ग. नाही, आई, बरं नाचून दाखव. नाही बरं पंच टाकू दाखव. पंच टाकू, गप्प बसा. गंमत दाखव ना. अरे वधूवर कुठे आलोय का? मुलगी बघायचा कार्यक्रम आहे का? मुलगा हॉस्पिटल मध्ये आलोय की आहेत नाही? गमती आहे खरंच गप्प आहे. बस. याला जिमला जातो ना 8 पॅक्स पण येतात. जिमला बघा मी तिथे chess player आहे, 9 आई. पण आहे. नाही, नाही, मला दाखव ना. नाही. T-shirt worker ना. नाही दाखवायचे मला नको प्लीज 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 नका दाखवू अहो, तुमचे नाही मी दाखवत पण नाही प्लीज नका
दादा खूप अरे पण मी नाही दाखवत नाही आहे. बघायचं नाही प्लीज. पण मला दाखवायचंही नाहीये. कळलं का? मला नाही दाखवायचं आहेत ऍब्स. आय एम सॉरी, मी तुमच्याशी नाही लग्न अगं करणार. कळलं का बाई नाही करणार आहे लग्न? ते कळलं मला. कशाला ते 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 सांगतेस? लग्न आहे लग्न नाही लग्न आहे. नीट हा काय सूर आहे तुझा? हा लग्न ना मगच पण नीट बोला. जा त्या तिकडे जा, त्या उंच डॉक्टरकडे जा. जा तिकडे जायचंय ना तुम्हाला. जा तिकडे जा. काय ते करा. तुम्ही आहात ना म्हणून मी यांना काही बोलत नाही. सिरियसली म्हणून त्याचं काही होत नाही. ए, अरे आपले डॉक्टर- गेली गेली ही पण गेली. त्रास एक देऊ chance नकोस होता, मला. एक चान्स होता, ही पण गेली. आता काय करणार आहेस? काही करीन मी. काही करेल. मी काही करीन. मी हिमालयात जाईन, तिकडे संन्यास घेईन, तिकडे पोरगी बघीन. असं नको रे. असंच करणार आहे मी. पण ती ऋता आली बघ, तिला तरी विचार पटकन. विचार ना तिला. छान दिसते बघ ती. अगं छान दिसते. लग्न झालंय तिचं. गप्पा बस जरा. नाही ना, काही नाही होत विचार ना. काही नाही होत. कसं मला नाही करायचं तुझ्या बरोबर आहे. तू जा, तू बस इकडे. मी जातो तिकडे. कारगिलला जातो मी वाटल्यास. पण मला नको. सैन्यात भरती होईन मी. दुश्मनांना मारेन. पण तुझ्या बरोबर राहणार नाही. मी आधीच सांगतोय. हो दादा हो. बरं ऐक, हो, दादा. जातोच आहेस तर जाता जाता रिसेप्शनिस्टला विचार ना. ती येतो तर बघत होती तुझ्याकडे, मी पाहिलं होतं. जा तू बघ तिला. विचार. तू तिच्या बरोबर घरी जा. तिला एकटी एकटी एकदा मला विचार कर काय ते. आय एम जस्ट लव्हिंग दिस मॉम. आणि हिच्या समोर आपल्या आया परवडल्या आहे बघून तर आणखी आनंद होतो. वा ईशा, कहर कहर होता परफॉर्मन्स. प्रसादा अप्रतिम, फार मजा आली. ईशा, तुला डिस्क्रिप्शन काय दिलं होतं? तू या स्किट मध्ये पेशंट आहेस का इम्पेशंट आहेस? वा दादा, वा वा. वा दादा. अफलातून. आज जेव्हा मी कागदावर बघतो तेव्हा लग्नाळू आई अशी सिरीज तू तुझ्या नावावर करून घेतलीस. थँक्यू. खूप मजा येते तुला बघताना. तुझा प्रवास बघताना फार मजा येते, फार बरं वाटतं. आणि कीप इट अप, जस्ट कीप इट अप. थँक्यू. बाकी अमेझिंग सगळे. प्रिया मस्त. ओंकार, लाजवाब एनर्जी लावतोस तू या सिरीजमध्ये. लाजवाब. आणि तुझं आणि ईशाचं गिव्ह अँड टेक बघण्यासारखं आहे. म्हणजे खरंच अप्रतिम. थँक्यू. चेतना, फार गोड केलंस, फारच गोड. पाटील, वा मिशा बिशा फुरफुरायला लागल्यात तुमच्याकडे. मजा आली, मजा आली. वंडरफुल. सई, सुसाट परफॉर्मन्स होता. ईशा, ही सिरीज म्हणजे तुझं घर आहे आणि तू त्या घरात स्वच्छंदीपणे बागडतेस प्रत्येक वेळेला. या सिरीजची मी वाट बघत होते. दुसरीच वेळ आहे या सिरीजची, पण ही अशी मुरलेली सिरीज वाटते. आणि मला असं वाटतं ती तुमच्या दोघांमुळे वाटते, राऊत आणि ईशा. अमेझिंग, खूप भारी. प्रिया, मला तो बिट खूप आवडला. मला ॲब्स नाही बघायचेत, मला ॲब्स नाही बघायचे. अतिशय सुंदर केलं असतं. काहीतरी मधलं होतं आणि तू यू वॉक द करेक्ट लाईन. खूप मजा आली. अमेझिंग. मंडळी, असं म्हणतात की आनंद शेअर केल्यामुळे वाढतो, पण तो जर चुकीच्या व्यक्तीबरोबर शेअर केला तर काय होतं हे आपल्याला बघायला मिळणार आहे पुढील प्रहसनातून. जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहे चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि हास्य महारथी समीर चौगुले. हॅलो श्याम बांगर. येस, हाव आर यू? येस येस येस. आजोबा झालो. थांब थांब, चप्पल काढ. हे एवढ्यात कुठे निघालास? थांब, पार्टी नंतर होणार बाबा. आधी विचार. तू आधी विचार ना श्याम, नाच झाली का नातू झाला? हा, कसे आहेत सगळे? सून माझी कशी आहे हे विचार ना. हा हा. अरे नाही, आता इथे हॉस्पिटलमध्ये आहे. हो, मी एकटाच आहे. अरे एकटाच आहे म्हणजे बाकीचे सगळे आया बिया डॉक्टर घरी गेले असं ना. असं नको करू बाळा. कान उघडे ठेवत जा. हा हा. मंचुरियन नाही, त्याला सिझरियन म्हणतात. हो हो, घाई करू घाई करू. देणार पार्टी देणार. आहे देणार पार्टी पहाटेची. तुला पहाटेची बस. ओके ओके. हा हा, चल चल. हो बारसं बिरसं. हा, अरे दणक्यात होणार बाबा. पहिली नात आहे माझी. यस, चल चल चल. बाय बाय बाय. राम राम. नमस्कार. नमस्कार. आज काय? आज नाच झाली मला. नाही ते नाही, आज काय? सोमवार की बुधवार? अच्छा, ते आज रविवार. म्हणजे रविवार. आमच्याकडे पण रविवार. तुम्ही काय अमेरिकेत राहता का? टाइम झोन चेंज व्हायला. तुम्ही इथेच राहता ना? मी आणि अमेरिका. हा.
सेक्सच्या कॉलम मध्ये मी माझा मोबाईल नंबर लिहिला म्हणून माझा पासपोर्ट रिजेक्ट झाला. मी कुठं तो अमेरिकाला. नाही आवडला फेका सभागृहात कुडकुडून मरू दे वासाड्याला. आग लागली अशी विनोद आले. जबरदस्त पडला नाही. बाकी बाकी चाललंय आपलं काय. ते आज काय म्हणाला. आज रविवार मी बोललो ना तुम्हाला रविवार. रविवार काही नाही बाय रविवार. मंगळवार असतात काय सूर्य पश्चिमेला उगवला असता. नाही आवडला ठेवा स्ट्रेचवर जाऊ दे सभागृहात. आग लागली असले विनोद झाले ती चालायचंच. असे विनोद येतात अडकलतात पडतात. आपला परडे मात्र चालू राहायला पाहिजे. इट्स कॉल्ड मज्जानो लाईफ. बाकी ते मगाशी फोनवर काय बोलत होतो ते बांगर का काय काय होता तो. नाही तो मित्र होता. मी आजोबा झालो ना. अरे वा आजोबा. मग पुढे काय मास्टर्स. अरे बीकॉम नाही अरे बीकॉम नाही म्हटलं मी. बीकॉम झालो आजोबा झालो. आजोबा माझ्या सुनेला मुलगी झाली. अभिनंदन. थँक्यू. तुम्ही बोजेवर झालात. आजोबा आजोबा शब्द आहे तो. बोजेवर. मग कसे आहेत बाळ बळवंतराय. बाळ बाळंती. काय तुम्ही बोलताय तुमचं तुम्ही स्वतः ऐकत जा ना जरा. घायल चित्रपट आहे इकडे सुरू. बाळ बळवंतराय कसे आहेत म्हणा. बाळ बाळंतीण असा शब्द आहे. तेच कसे आहे म्हणजे कैसा आहे एक बोलता धुंके करते आहे के करते. ये हो गया हे हो गया म्हणे. बाकी कसे आहेत बाळ बाळ काय ते. हा चांगले आहेत. नात 8 पाऊंडाची आहे. बस आपली नाही वलग्न पाहिलेत. मला काय सांगता बाय नात 8 पाऊंडाची आहे. जसं काय ह्यांच्याकडे मी 2 पाऊंड मागणार आहे. कौतुक सांगतायत. नाच झाली त्याच्यात ह्यांची काय कर्तव्यकारी आहे. ओए जरा शांत बसा ना जरा. इनको बोलो ना. ये कैसा मक्खा है ये चेहरा. माशी भी नहीं होलता है के. शांत बसा जरा प्लीज. काही बोलू नका. मी चांगल्या मूडमध्ये आहे. मला काही SMS करायचे आहेत. मला नाच झाल्याचे. जरा शांत बसा. डझंट लुक गुड राईट. अच्छा तुम्हाला नाच झाली. शाक्यात 1 मिनिट. नाच झाली तर शाक आहे. नाही तसं ना नातू झाला असता ना. ते नातू ह्या गाण्यावर नाचलं असतं ना एन्जॉय करायला. नातीवर गाणं नाही ना एन्जॉय करायला. कशाला पाहिजे गाणं. कशाला पाहिजे पाहिजे ना. आता नातूवर गाणं आहे तर नातीवर नको. अरे पण नको ना गाणं नाही तर नाही ना. मग नाचणार कसं एन्जॉय कसं करणार ना. काही पिक्चरवाले आहेत ना बासेडे नातूवर गाणं लिहिली नाही. नातू आता ज्याला नात आहे तो बागी जाऊन काय दुर्वा उपटणार. त्याला नाचायला नको. कशाला दुर्वा उठायला पाहिजेत. नातूवर गाणं नाही येते. नातू झाल्या म्हणून नातूचं गाणं लावायचं त्याचा अर्थ वेगळा आहे. मला नाच झाली मला अभिमान वाटलेला आहे. मी माझा एन्जॉय करेन. काय एवढं त्याच्यात. नाही पण नातीवर स्पेशल गाणं नाही ना. अरे कशाला मारायला स्पेशल पाहिजे गाणं. नाहीये नातीवर गाणं. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला. प्रॉब्लेम म्हणजे आता योग्यतेचं जर गाणं नसेल तर माझा टाल कसा लागता. म्हणजे आम डोकं फिरतं माझा आज त्याच्या स्वतःच्या 61ला ते एका गाण्यात होता. मै लडकी पो 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 मै लडका पो 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 अटॅक घेऊन मला माहिती आहे. मी ढुंकून सुद्धा बघितलं नाही त्याच्याकडे वासाडे. कार्याला पण नाही गेलो का. पण अरे गाण्याचं काय चॉईस आहे का नाही. गाणं नको तसा चॉईस. हा गाणं चांगलं असं तर गेलो असं वर्षी राहतात. हे काय बरं तू खूप झाला तुझा गप बस. हे ना ओळख नाही पाळक ये करते. काही नाही उसमें कुछ नहीं है. ये इधर उसको बोलो ना जरा. बाकी भाग. बाकी
हॅलो काय रे नाही, बोल, काय रे ती शेरनी विमल माहिती का शेरनी विमल कोण शेरनी बिमल अहो ती नाही काय ती टेनिस एल्बो खेळते ती सेरेना विलियम्स आहे ती तो बापाने ठेवले शेरनी बिमल टेनिस एल्बो खेळते ती लॉन टेनिस खेळते अरे नसेल माहिती तर गप्प बस ना तू कशाला बोलतो फार काही माहिती असलं तर आवं दाखवतो अरे ना गप शेरनी बिमल कोण आहे शेरनी बिमल कोण आहे कैसा एक्सप्रेशन देख खुद का तो माइक नहीं लेगा तभी पता चला कुछ बोलने वाला नहीं है तू करेला अकेले के ये करो हमको शेरनी बिलोन विमल पाय खाजवतोय नाही तसं नाही ते शेरनी विमल आहे ना ती तिच्या बापाने तिला टेनिस शिकवलं ना मग त्याच्यामुळे ती मोठी झाली मग म्हणजे तुम्ही तुमच्या नातीला स्पोर्ट्स मध्ये वगैरे टाकणार आहो का नाही अरे मी आपला आजोबासारखी घर कोंबडी बनवून ठेवणार आहोत एक सेकंड मी घर कोंबडा वगैरे नाही सांगून ठेवतोय काही वाटेल ते बोलायचं नाही तुम्हाला माहिती आहे मी घर कोंबडा आहे तिला काय कुठल्या स्पोर्ट्स मध्ये जायचं तिचे आई वडील ठरवतील ना ते दोघे सक्षम आहेत मग सरळ सांगा ना आजोबाची लायक नाही म्हणून अरे तू अरे यार बोलो ना अरे इसको बोलो ना कैसा ये करता है ये भरा है फी अंग अंग के लहान मुल्क काय माहिक नाही लाज भी नहीं कुछ देते ही नहीं एक्सप्रेशन ये लोग बाकी आता नात मोठी झाल्यावर तिला मम्मम द्याल ना खायला मम्मम मम्मम देणार मग नाही तसं रे हा मम्मम आहे का ना हा लाडवलेली शब्द आहे हा जेवण बोलायचं जेवण नाही तर म्हणाल नुन्नू मम्मम कॉम मम्मम खा बोलव 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 तुला मम्मू खातो असं तोंड करतोय लहान मुलगा येईल का तुझ्या समोर करतोय हा असं तुम्ही बोबडं बोलताव ना लहान पोरांसमोर ती पण पोरांना बोबडं बोलायला लागतात अरे आपलं स्वतःचं डिस्कन चांगलं पाहिजे डिस्कन तुझ्या बापाचं डिस्कन कुठं पोराला सांगतो डिस्कन डिक्शन नाही तर डिक्शन ते आधी बोलायला शिक तुला ना डिस्कन केलं पाहिजे तुला आयुष्यात देवाने तेव्हा कळेल तुला याला तुमचा पण डायरेक्ट सेवाग्रात डिस्कन डॉक्टर म्हणत होता तपासू काय तो मी मेलो आधीच वासाठी पडली माझ्या नेला हसतायत जबरदस्त पडला नाही बाकी आड चुलीत घाल तुझी बाकी आड बाकी मार नक बाकी बाकी बाळाला मसाज कोण करणार आहे आई की आया आया येणार आहे उद्यापासून म्हणजे आई दिवसभर झबू खेळत बसणार लाज नाही वाटत पोरांना जन्माला घालायला लाज नाही वाटत वाजवून फन का नशी खूप झाला तुझा वाजवून एक तुला काय करायचं रे तू बघ ना तुझ्या घरचं मला कशाला सांगतो दे नक लात पाय खाजवतोय तोडून टाक्यात पाय तुझा पाय खाजवतोय देख मत नीचे देख बाकी एका आजोबाची मजा आहे बाबा नाच झाली जाऊन खुशीत आहे आता हा आजोबा नातेला विक्रम टिटवाळ्याच्या गोष्टी सांगणार तुझा बाप विक्रम टिटवाळा विक्रम येताळा येतोय विक्रम टिटवाळा तुझा बाप गेला फिरायला तिकडे टिटवाळ्याला काहीतरी शब्द ऐकतो तीन चार आणि तिकडे बोलतो काहीतरी मारेल लात बाकी
मग तुमच्या नातीने कशात करिअर करायचं ठरवलंय? तुझ्या आई टॉयलेटला गेली ना, बाहेरून कडी लावण्यात करिअर करणार आहे ते, तुला काय करायचं रे? नाही तसं ना हो, माहिती असेल बरं. माहिती नाही त्याला गेले माहिती तुझ्या नाही तसं ना हो, आपलं काय होणार आहे पुढे करिअर वगैरे काय? बघ तुझं तो, माझं मी बघन. काय होणार आहे ते होणार आहे. बाकी बाकी ठीक आहे रे, मस्त. तू काम काय करतोस? मी हा कामधंदा हा. हे, मला कामधंदा करायला कंटाळा येतो. मी लय आलशी आहे मग म्हणून. इकडे कशाला आलेस हॉस्पिटलमध्ये? आजार बिजार झाला असेल ना, ट्रीटमेंट घेणे जा ना घरी, इकडे कशाला बसलायस? ट्रीटमेंट हा नाही, ते हॉस्पिटलमधल्या फिरण्याचा वास मला जाम आवडतो ना, मी अदनमधनं येतो का नाही. आता खा मार चपलेने. नव्हे, कहर परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या, जबरदस्त. प्रसादा बाकी अशक्य आहे हे कॅरेक्टर. मला या सिरीजचं नावच भयंकर आवडतं, उगाच मोरे. म्हणजे इतकं ॲप्ट नाव आणि म्हणजे या कॅरेक्टरचं काय करायचं प्रश्न पडतो मोरे. इतका राग येतो तुझा कधी कधी हे बघत असताना. म्हणजे समय जेव्हा आला तेव्हा ते मागचं बाळाचं चित्र आहे ना प्रसन्न, तसा आला. हा मला नाच झाली इथं. हळूहळू मोरेमुळे त्याचं काळीज तसं फाटलं आणि स्किटच्या शेवटी तो तेवढा ताड झाला होता. असा तो रंजक प्रवास. मला गंमत अशी वाटते की ही सिरीज बघताना जेवढी सोपी वाटते तितकी ती प्रचंड अवघड आहे. कारण एका जागी बसलेले असता तुम्ही दोघं आणि परफॉर्मन्स मात्र उंच उंच नेत असतात. त्यामुळे फार मजा आली. वंडरफुल ॲज युजल. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. या स्क्रिप्टमध्ये एक बेसिक क्रेझीनेस असतो, तुम्ही तुमच्या बिईंगमुळे, अस्तित्वामुळे त्याच्यात अजून क्रेझीनेस भरता आणि ही जुगलबंदी आम्हाला खूप आवडते. स्पेशल मेन्शन टू दत्तू आणि प्रियांका. आउटस्टँडिंग. म्हणजे प्रियांका तर हल्लीच नाही. खूप खूप त्या दोघांचं खूप कौतुक वाटतं मला. खूप इन्व्हॉल्व्ह होते. फारच मजा आली आज. थँक्यू. येस येस इंडीड, धमाकेदार परफॉर्मन्स. गॉड ब्लेस यू. मंडळी, आज शेंद्रू गानू देवलेकर आणि त्याची बायको यांच्या कचाट्यात अडकलाय बिचारा बँक अधिकारी. चला बघूया त्यामुळे आज इथे हास्याचं किती डिपॉझिट जमा होतंय ते बघण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीची रत्न श्रमेश बेटकर, प्रथमेश शिवलकर आणि कोळीवाड्याची रेखा वरिता खरात यांना. इकडे काय बापसाडं बघतो काय? तुला सांगून ठेवतोय, तुझा जो बैल आहे ना बबन, ता गेल्या व्हॅलेंटाईन डेला तोंडात गवत घेऊन माझी गाय पल्लवीच्या आजूबाजूला प्रपोज मारा आला होता. त्याला सांगून ठेव, नाही तर बांधून ठेव, नाही तर त्याची सगळी कागदपत्र जप्त करीन मी. कळलं काय? माझ्या पल्लवीच्या आजूबाजूला येतो म्हणजे काय काही साधी साधी गाय नाही ती, रॉयल गाय ती. वाव वाव वाव. आला माझा मॅक्शीतला ॲनिमल आला. काय ग? काय लाज लज्जा शरम नसलच ना आपल्याला? नाही होती माझ्याकडं, पण आपल्या लग्नात ती तुझ्या बापसाला दिली. त्या जास्त गरजू वाटला मला. आज सकाळ सकाळ मार खायचं वाटतं तुम्हाला? हेच हेच जर सकाळी सकाळी उठल्यावर धमकी देतेस ना, जरा प्रेम कर. नीट सांग काय इथं. नीट सांग काय तर. बसा इथं सांगते, बसा इथं बसा, सांगते मी तुम्हाला. हा सांगतो बाई. घरामध्ये दाल तांदूळ तेल सगळं संपलेलं आहे. ती आणायला बाजारात जाणार आहो का शायनिंग मारून पोट भरणार आहे तेवढा सांगा फक्त मला. काय म्हणजे गेल्या आठवड्यात आलेलं सगळं संपलं? सगळं संपला. तर डब्यात ओतलंस की डायरेक्ट किराणा घशात टाकलाच आहे? अगं वसाडी, तुला मला तर कधी कधी वाटतं माहिती आहे तू फक्त जेवायसाठी माझ्यावर लग्न केलेलं आहेस. नाही तर काय दिसला की वरबाड तिच्या आईला. हा टोपात तर ताटात तरी येऊ दे. ताटात येऊ दे. मी अगदीच घशामध्ये घालते. तुमचा घसा नाही आहे? नाही आहे. तुमच्या बरोबर लग्न केलं म्हणून एवढी बारीक झाली आहे मी. हलू हलू एवढा नका करू. बारीक आहे मग माझ्या माहेरी मी घरातनं बाहेर पडायचे ना, पोरा अशा शिट्ट्या मारत फिरायच्या माझ्या मागणी. अवजड वाहनं सकाळी रस्त्यात फिरत रस्त्यावर. कळलं काय?
ट्रॅफिक हवालदार शिट्टी मारत असेल, गैरसमज झाला असेल तुझा. काय बोलला? काय ते काय आपलं काय पण सांगते, सकाळी सकाळी काय बोललो का टाकेन हो वेल्डिंग करून इथले येतो. माझी वेल्डिंग करणार तुझी कन्नीच कापते मी. कन्नी कापते. ये, ये, ये. पाय घे. थांब 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 लय बोलता वय. भाई माझे नमस्कार. चुकीच्या वेळी आलोय का? नमस्कार नमस्कार. या 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 येवा येवा येवा. आमची प्रेमाची पोच नाही, मारामारीची आहे. घाबरू नका. येवा 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 येवा. बसा बसा. नमस्कार. घाबरू नका. पालीव आहे ती, पालीव चावत नाही. या. तुम्ही काय बोलता? या. बसा बसा. माणूस आलेला गुलाबी झालाय. बसा बसा. घर छान आहे तुमचं. काय काय एवढं सांगायसाठी आला? मेसेज करायचा. नाही नाही मग नाही तर काय? तुम्ही ओळखलेलं दिसत नाहीये मला. काय तू काय देवलावरचा झेंडाच कुठून ओळखायला? हा कोण माणूस आहे? हा याचा काय चालू काय? तुम्ही बस त्यांचं काय ऐकू नका. माझ्या वरडताव त्याच्यावर पण वरडताव. वरडताव म्हणजे बसताव. आलेला म्हणतो घर छान आहे. माणूस मला कुठल्या येतात नाही. पाणी पिवा पाणी पिवा. हे काय पार्टी कशाला झाला? नमस्कार, माझं नाव प्रथमेश शिवलकर. अच्छा. मी MSJ बँक मधून आलोय. अच्छा. तुम्ही देवळेकर? मीच चंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. हा तुम्ही चंद्रू देवळेकर. हा मी MSJ बँक मधून आलोय. मी लोन एजंट आहे. अच्छा. काय आहे लोन एजंट? लोन म्हणजे? लोन कर्ज. नाही व भाऊ, देवाच्या दयेनं आणि माझ्या माहेरच्या कृपेनं सगळे आमच्याकडे. नको आम्हाला कर्ज बिर्ज नको. नाही तुमचा गैरसमज होतोय ताई. मी कर्ज द्यायला नाही आलोय. मग? तुम्ही ते विहीर खोदण्यासाठी MSJ बँकेमध्ये 3 लाखाचं लोन घेतलं होतं. त्याचे EMI आणि भरले नाहीये, तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. हा तर त्याच्यासाठी बँकेने तुम्हाला नोटीस पण पाठवली. त्याचंही तुम्ही उत्तर दिलं नाहीये. मला सांगा, तुम्ही तो हप्ता भरलेला नाहीये? नाही आम्ही हप्ता भरलेला नाही. हा तुम्ही हप्ता भरलेला नाहीये? नाही भरलाय मान्य. तुम्ही हप्ता भरलेला नाहीये? अगदी नाही भरलाय. माझंच मला काय सांगताय परत तुम्ही हप्ता भरला नाही, का भरला नाही ते सांगा मला. अच्छा तुम्ही असं विचारलं. व्याकरण घालतावाय. आम्ही नाही भरलेलं नाही. काय झालं, राहून गेलं, जमलं नाही. तो काय ओला टॉवेल आहे, राहून गेला, वाळत घालायचा, जमला नाही. बाय काही म्हणजे एवढी बुलबुलीत कॉमेडी चालेल इथं? अरे काय आहे. आणि मुलात ना काय झालंय, मुलात मी टॉवेल वापरतच नाही. कल्ल्या काय मला मुलात मी टॉवेल वापरतच नाही. मी जातो डायरेक्ट इरी तुडी मारतो खाली आणि ओला बाहेर येतो आणि कटड्यावर असा बसतो आणि सुकवतो स्वतःला. माझा सगळा ओपन कारभार आहे, तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमचं पर्सनल माझ्यासमोर बोलू नका. तो EMI का भरला नाही ते तुम्ही मला सांगा. बरोबर, पर्सनल सांगू नको. मग टॉवेलचं उदाहरण काय देता वाय? मी आपलं तोंडाला आलं ते बोलू. त्यांना काही कळत नाही लोकांसमोर काय उदाहरणं द्यायची काय नाही. गप्प बसा. त्यांच्या त्यात खानदानात नाही. ते आदिती खावो पवो खानदानातच नाही त्यांच्या. ताई ते अतिथी देवो भव असं आहे. आदिती खावो पो तुमचं तुम्ही काढलंय. तिचं आहे सगळं खावो पो जिकडे नुसतं खायचं बस, बाकी काय नाही तिला. नाही तर काय परक्या माणसासमोर इज्जत काढली. मला बाहेर राहायचंच नाही तर मी चालले. थांबवा. नाही जाणार बाहेर ती. दरवाजा छोटा झालाय, ती मोठी झाली. नाही तर काय, जरा शतपोलीला बाहेर जायचं म्हटलं तर दरवाजा फाकवायला लागतो मला. ताई तुम्ही बसा. बघितलं? एक मिनिट तुम्ही. अहो ह्याच्या मी 4 वेळा रिनोव्हेशन करायला लागलाय घराचं, माहिती आहे तुम्हाला? आधी इकडे बसा. या साईडला कशा बसवता? डायरेक्ट हातील तिचा. नाही बसा तुम्ही. बघा मी तुम्हाला समजावून सांगतो. तुम्हाला कळलं नाहीये काय गंभीर प्रकरण. बोला. कसं आहे, तुम्ही 3 लाखाचं कर्ज घेतलंय MSJ बँकेतून. घेतलाय. हा त्याचा हप्ता भरावा लागतो. तो तुम्ही भरलेला नाहीये. नाही आम्ही भरलेला नाही. तुम्ही हप्ता भरलेला नाहीये तर तो का भरला नाही त्याचं मला रिझन सांगा. मला बँकेला तसं ते कळवावं लागतं. आणि काय आहे, जर तुम्ही हप्ता भरला नाही तर तो गुन्हा आहे. काय बोलतो, तुमच्यावर केस होऊ शकते. आमच्यावर? हा काय माणूस मला त्याला होलपटू काय तू बाबा? गुन्हा काय झाला? एवढं जर तुम्हाला मस्ती आली असेल ना तर वस्तू जप्त करा तुमची. वीर पाडली ना तुम्ही. वीर कशी जप्त करणार? तशी प्रोसिजरच नसते ना. काय झालं त्याच्यात? काय नकावडं पाणी बँकेत न्या. पित नाही पाणी तुम्ही बोलता ते ऐकता का? ऐकलं हे काय नका. कसं वाटेल ती बँकेची माणसं तांब्या भरून घेऊन चाललेत. तसं नसते, ती प्रोसिजर नसते. हे नाही करता येत? नाही. महिला घेऊन जावा तुम्ही. आणि काय करू ह्यांना घेऊन? बँकेत न्यावा,
कामाला ठेवा, बँकेतली लादी पुसायला लावा, भांडी घासायला लावा आणि त्याचा पगार द्यावा आणि त्या पगार हप्ता म्हणून वळवा. अहो काही काय बोलते, अहो बँकेमध्ये एज्युकेटेड माणसं असतात, परीक्षा होत्या बँकेची, ह्यांना कुठे ठेवणार तिकडे मी? नाही हे पण बरोबर आहे. नाही हा अडाणी गावचा गोला आहे सगळा, पण काय घालू नको. अजून दुसरं काम करता येईल. जी माणसं लोन फेडत नाहीत ना त्यांना घाबरवण्यासाठी हिला वापरा. हिला हे सगळे घाबरतात. अहो मागल्या डायमाला रात्री 12 वाजता ही पाणी प्या उठली सोकट भरला म्हणून, कळलं काय? आणि केस बी सगळे विस्कटलेले ना तिथे. असं पाणी पिताना झुरलांची आणि तिची नजर झाली. माझ्या घरात काय गावात झुरलं नाही आता. त्याची 2 झुरलं तर मिशा कापून माझ्याकडे देऊन गेलेत. मग आमच्या गावात आमच्या गावात आहे ना, जर कोण औषध घेत नसेल ना तर हिचा फोटो दाखवतात. 3 टायमाच्या गोळ्या माणूस एकदा घेतो. नाही तर काय, माझ्यापेक्षा ह्यांना घेऊन जावा, रिकामट्याकडे इथं माणूस बसलेला असतो. काय बोलताय? हे म्हणतात तुम्हाला घेऊन, तुम्ही त्यांना घेऊन जावा. मला कळलंय तुमच्यासारखी माणसं काय पहिल्यांदा भेटली नाहीत मला. 100 माणसं भेटतात अशी मला. तुम्हाला ना हे हप्ते फेडायचे नाहीत. तुमच्यासारखी माणसं आहेत ना म्हणून बँका बुडतात तिकडे. मी बँकेला कळवतो. थांब. असं फलपटवी ना इथले इथं काय पण बोलायच तर आमच्या मुलं बुडले. अरे मुलाचा ती विहिरी मुलं प्रॉफिट नको व्हायला. तिथं खोल 90 फूट खोल हिर कुणाची असते काय? 90 फूट खोल खोदताना मला कळच ना मी विहीर पाडतोय की नवीन विहीर शोधतोय. जिथे 90 फूट पाणी लागतं जिथे तिथे पाडायचीच ना, वेगवेगळे पाडायची. बँक तुम्हाला सांगत नाही इकडे पाडा विहीर म्हणून. बँकेने सांगितलं नव्हतं एवढी खोल 90 फूट. अरे काल दगड टाकला तो आज पडला दुपारी बुडूक म्हणून आवाज आला मला. एवढी खोल याचा कायच नाही. माणसाची काळजी असेल ना तुम्हाला. 2 महिन्यापूर्वी विहिरीची पूजा करण्यासाठी एक माणूस खाली गेलाय, तो अजून वर नाही आलाय. बुडबुडे येतात ना त्याच्यातनं मंत्राचा आवाज येतो, त्याच्यावर नकलते खाली जिवंत आहे तो. माणूस म्हणायचं. हो पण तुम्ही विहिरीच्या एवढी आतमध्ये पूजा घालायची कशाला? बाहेर घालायची ना पूजा. व काय बोलता भाऊंनी? बिडे झालं का काय तुम्ही? नाही जलदेवता कोपली असतात आमच्यावर. जलदेवता कोपली असते. जलदेवता कोपली तर चालते तुम्हाला. इथे बँकेच्या EMI भरत नाही ते नाही चालत आहे तुम्हाला. आम्ही नाही भरले, मान्य आम्हाला नाही भरले. एवढं काय? एवढं समजुतीने घेऊ नका. तुम्ही EMI भरले नाही त्याचं काय ते बोला. नुकसान झालं आमचं त्याच्यात. काय नुकसान काय झालं तुमचं? सगळं नुकसान झालेलं आहे आमचं. हा काय बोला? ती विहीर पाडायची म्हणून ना मला तिथला आंबा तोडावा लागला. तो जर आंबा आज असता ना सगळ्या मुंबईला आंबे वाटले असते मी. लक्षात झालो असतो. आंबा होता? अहो पण तिथे जर विहिरीच्या जागी म्हणजे जिथे विहीर पाडली तिथे आंबा असतं तर डॉक्युमेंट मध्ये दिसलं असतं. असं काही दिसत नाही इथे. कसा दिसेल? हा येडा आहे काय ना? जी गोष्ट आत असते ती बाहेर दिसेल काय? आंबा आत होता, कोय रुजवली होती. काय वेडा आहे का माणूस? त्या कोळीवरती तुम्ही काय लक्षातच बनणार होतात, कोळी रुजलीच नसती. मग काय केलं असतं तुम्ही? साधी सुधी कोय नाही, आमची खानदान देवलेकरांची कोय आहे ती. कमी लेखू नका सांगे ना. काय यांची कोय जबरदस्त आहे. कातलावर पेरली ना तरी आंबा उगवल. यांच्या कोळीला पण मोर येतो माहिती आहे. एवढंच काय गाणं पण आलंय त्याच्यावर. कोय कोय काय पण बोलले का त्याला? उगाच आपलं काय पण बोलताय. कोळीचं मला सांगू नका. तुम्ही EMI देणार आहात की नाही तर मी तसं कळवतो. देणार नाही. नुकसान झालं. देणार कसं काय नुकसान झालं? तुम्हाला ना तुमच्यासारख्या माणसांना ते वसुली एजंट येतात ना तेच पाहिजे. ते वाजंत्री घेऊन येतात आणि अख्ख्या गावामध्ये बदनामी करतात की ह्यांनी हप्ते भरले नाहीत म्हणून. त्या बदनामीची काळजी आम्हाला नाही. त्याच्यासाठी यांच्या गावात नावच नाही आहे. म्हणजे आणि जो नाव आहे तो बदनामीपेक्षा पण डेंजर लेवलला आहे. व भाऊ नव्हते जाऊ दे. ते वाजंत्री येतात ते पोपटाचं गाणं लावतील काय? हो बाय माझ्या पोपटाचं गाणं लागलं तर माझं असं पिसाललं होतं. मी सुरू होतो. बघितलं हेच आहे. कोंबडी मोर आणि पोपट तिघं एकत्र नाचले बघा आता. काय आहे? कुठला डान्स हा? गेली वासाडी. इथं नवऱ्याची इज्जत आहे त्याचा काय? हिला पोपटावर नाचायचं. त्यांना सांगा गंभीर प्रकरण हे. तुम्ही EMI भरलेलं नाहीये. प्लीज तुम्ही EMI द्या ना. तर मला रिझन सांगा तुम्ही काय EMI देत नाहीत म्हणून. रिझन काय सांगायचं? नाही तर नाही आहे ना. नाही देणार. आमच्याकडे पैसेच नाही आहे चांगले. तुमचं काय नुकसान काय झालंय? नुकसान विहिरीला पाणी लागलंय ना? विहीर पाण्याने भरते ना तुमची? अरे होय बाबा, मागल्या पावसाला अगदी तुडुंब भरली होती. पण हिला अवदस आली ना. मला काय अवदस आली? ही म्हणाली आता मी गावच्या पोरांसाठी स्विमिंग क्लासेस काढते. काय? सगळ्यांना काय बारका बारका कपडे दिला. सगळ्या पोरी रांगेत उभे राहिल्या. दिसायला छान होत्या. म्हणजे सगळे छान दिसत होते. पण रांगेत उभं केलं ना कटड्यावर. आणि ही काय म्हणाली मी पहिली उडी मारून दाखवते कशी वाटते ती. खाली उडी जे काय मारला बत्कन सगळं पाणी वर आलं. माझा सासरा पाटावर जेवायला बसला होता तसाच व्हावला वाटीतले 2 गुलाबजाम घेऊन. हे बघा हो, तुमचा सासरा वाहून जाऊ दे ना तर ह्या बाई या ताई कोणत्या वाहून जाऊ देत. मला तुम्ही माझा EMI द्या ना तर मी बँकेला कळवतो की ही माणसं बँकेला फसवतात म्हणून. गे बाय माझे ही बाई वाहून जाऊ दे. माझ्या घरात येऊन मला धमकी दिली. नाही मी बोललो तू आता वाचत नसतोस. म्हणजे तू आता वाचत नसतो. त्या दरवाजा लावतात त्या. दरवाजा लावला म्हणजे जनरली हैदोसच घालते ती. मी तुला नाही आता मी ठेचला तर नावाची श्रीदेवी शेंद्रू देवलेकर नाही उर्फ कोकणची कॅन्डी. म्हणजे टाल्या काय बोललास?
ही बाई वाहून जाऊ दे. बसलाव काय ऐका ना वा वा, खरोखरीच तुमच्या मल्टी टॅलेंटेड पसारानं हायदोस घातला. बघा यावर आपल्या हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई, दणदणीत परफॉर्मन्स होता, फार मजा आली. मला ही जोडी आता खूप आवडू लागली आहे. एक वेगळी मजा येते तुम्हाला एकत्र बघून. अदर सिनारिओजमध्ये वनीच्या शरीरयष्टीवरती तू जेवढे जोक करतोस, अदर सिनारिओजमध्ये मी हलकी हिरमुसले असते, चिडले असते, पण मी हेल्पलेस होते आणि मी हसायला लागते. इट इज युअर रायटिंग. मला असं वाटतं की तुमच्या लिखाणात एक स्पंक आहे आणि इट गेट्स अस एव्हरी सिंगल टाईम. फार आवडतो तो स्पंक आणि तो असाच राहू दे. ऑल द बेस्ट. मजा आली. वा 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 वा. आणि मंडळी, याचबरोबर इथे कार्यक्रमात वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची. पण हास्याचा हा वाढीव बोनस घेऊन आम्ही पुन्हा भेटणार आहोत तुम्हाला. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.